नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे, तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीच्या जॉमेट्रीच्या पुस्तकातील 6वा धडा आपण बघतो. 6वा धडा आहे ट्रिगोनोमेट्री. यातील आपलं आहे आजचं दुसरं लेक्चर. या दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 हा स्टार्ट करतोय आणि या जो 6.1 प्रॅक्टिस सेट आहे त्यात आपण 1 ते 5 एक्झाम्पल बघणार आहे. बघा, आपण जे जुनं लेक्चर होतं याच्या आधीचं लेक्चर, पहिलं लेक्चर, याच्यामध्ये आपण बघितलं की सगळे रेशोज बघितले. त्यामध्ये आपण हे काही रेशो बघितले, साइन थिटा, कॉस थिटा. याच्यामध्ये आपण समजलेला की साइन आई बाबा डायग्राम बनवलेली, तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही बघून घ्यायला. किंवा प्रत्येक घरामध्ये कसं असतं, जर 2 मुलं असतील, एक आईचं लाडकं असतं, एक बाबाचं लाडकं असतं, त्यामुळे टॅन जो आहे तो आईचा लाडका आहे. तर टॅन काय असतो, तो म्हणतो, जर बाळाला विचारलं कोण आवडतं तर तो काय म्हणतो, टॅन म्हणतो की पहिल्यांदा आई नंतर बाबा, म्हणजे साइन अपॉन कॉस थिटा. आणि कॉट काय म्हणतो, तुम्हाला पहिल्यांदा बाबा आवडतं नंतर आई आवडते. म्हणजे कॉट थिटा काय असतो, कॉट थिटा तो असतो, तो म्हणतो पहिल्यांदा कॉस नंतर साइन थिटा. एक जे टॅन आहे, आईचं लाडकं आहे, तो काय म्हणतो की मला आई जास्त आवडते नंतर बाबा आवडतात. आणि कॉट काय म्हणतो, मला पहिल्यांदा बाबा आवडतात नंतर आई आवडते. म्हणजेच काय, टॅन बरोबर साइन अपॉन कॉस, कॉट असतो कॉस अपॉन साइन. आणि हे एक दुसऱ्याचे उलटे असतात. काय असतात, उलटे. या दोघांचे एक दुसऱ्याशी अजिबात पटत नाही, सारखं काय होतात, भांडण होत राहतात. म्हणजे काय असतात, एक दुसऱ्याचे उलटे असतात. टॅन थिटा काय असतो, एक दुसऱ्याच्या ऑपोजिट असतो. टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. मग त्यानंतर अजून एक बघितलं की बाबांचा एक मित्र असतो सेक नावाचा. बरं, आपण आपल्याकडे 6 रेषे, साइन, कॉस, टॅन, कॉट. पुढचा जो सेक आहे तो उलटा लिहायचा असतो. आपण डावा उजू लिहिले, आता येताना उलटा लिहायचं, साइन, कॉस, टॅन, कॉट. नंतर सेक, नंतर इकडे कोसेक. सेक काय असतो, बाबांचा एक मित्र असतो, तो काय असतो, पूर्णपणे उलटा असतो. जर बाबा म्हटले की आपण इकडे जाऊ, महाबळेश्वरला जाऊ, तर सेक म्हणून असतो, नाही तिकडून आपण पंढरपूरला जाऊ, ते दुसऱ्या कुठल्याही गावी जाऊ, मसवडला जाऊ. म्हणून जो आपला सेक आहे तो काय येतो, 1 अपॉन कॉस. काय असतो, एकदम उलटा असतो. तसंच आईची एक मैत्रीण असते कोसेक थिटा, ती पण काय असते, आईची पूर्ण उलटी. हॉटेल्स मध्ये गेलं, गेट टुगेदर मध्ये गेलं, आई जे म्हणतात त्याचे एकदम विरुद्ध ऑर्डर. ओके, म्हणजे कोसेक थिटा काय आहे, 1 अपॉन साइन थिटा. हे मी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं आपल्या लास्ट लेक्चर मध्ये. मग ह्याच्यामध्ये आपण 3 फॉर्म्युले बघितले. 3 फॉर्म्युले बघतात, आई बाबा हे दोघं मिळून एक टीम आहे. मग इथं काय होणार आहे की त्या दोघांचे हे जे 3 फॉर्म्युले आहेत ते सगळे काय असतात, स्क्वेअर वाले असतात. म्हणजेच आई बाबा एक टीम आहे. म्हणजे काय होणार आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता बघा, तुम्ही घरी मध्ये आठवत, तुम्हाला घरी मम्मी पप्पाला कधी गिफ्ट दिले का, हार्डली दिले असेल, दिले, मग तुम्हीच नशीब. मग इथं काय होतं, नेहमी तुम्हाला गिफ्ट कोणी दिले, पाहुणे रावळे असते, तुमचा मामा असेल, काका असेल, यांनीच तुम्हाला गिफ्ट दिले. आई वडील तुम्हाला कधी गिफ्ट देत नाही. मग इथं गिफ्ट कुणाला दिलं, आता बघा, समजा इथं मित्र कोण आहेत, या पूर्ण या फॅमिलीच्या चित्रामध्ये सेक आणि कोसेक हे फक्त काय घराच्या बाहेरचे, तेच गिफ्ट देणार कुणाला, या 2 मुलांना. बरोबर. म्हणजे बघा, जो सेक थिटा आहे तो काय बाबांचे उलट आहे. मग तो बाबांचा जे आवडता मुलगा कॉट आहे त्याला गिफ्ट देणार का, नाही. तो कुणाला देणार, टॅनला देणार. गिफ्ट कुणाला मिळालं, टॅनला. मी ते लिहिणार कसं, आपण टॅन स्क्वेअर थिटा अधिक ए बरोबर कुणी दिलं गिफ्ट, सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा. आणि इकडं कोसेक आहे, कोसेक काय करणार, आईच्या लाडकं मुलाला देणार का, नाही, ते कोणाला देणार, कॉटला देणार. इथं काय म्हटलं, गिफ्ट कुणाला भेटलं, कॉटला. कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू काय येणार, हे कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, अशा प्रकारे आपले 3 फॉर्म्युले, हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. जरी तुमची डायग्राम लक्षात राहील म्हणजे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आरामात इझिली लक्षात राहतील. ओके, मग याच काही गोष्टी वापरायच्या. मग त्यावरून आपण काय करू, पहिला प्रॅक्टिस सेट सोडवायला घेऊ. बरं, प्रॅक्टिस सेट 6.1 पहिलं एक्झाम्पल दिलं. साइन थिटा हा काय दिला आपल्याला, 725. मग कॉसची टॅनची व्हॅल्यू काढा, सोडवणार कसं. इथं काय करायचं, शक्यतो त्रिकोण वापरून सोडवायचं. तुम्हाला सांगतो सोल्युशन. इथं बनायचं, लेट्स अज्युम in triangle ABC
इथं एबीसी ट्रायंगल काढायचं. काय करायचं? असं एबीसी ट्रायंगल काढायचं. ए बी सी, त्यामध्ये हा घ्यायचा थिटा. बरोबर. देअरफॉर ठीक आहे, देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू थिटा असं घ्यायचं. ओके, अँगल सी इज इक्वल टू थिटा. आपण अँगल सी ला काय धरलाय? थिटा. मग इथं आपण काय म्हणणार की साइन थिटा. तर मी म्हणणार वी लो साइन थिटा इज इक्वल टू काय? अपोजिट आपण हायपोटेन्यूज म्हणजे काय ना, ए बी अपॉन एसी इज इक्वल टू 725. इथं लिहिलं आपण गिवन, आणि हे ऑलरेडी आपल्याला दिलेले म्हणजे काय झालं? हे 725. ओके. मग राईट अँगल ट्रायंगल पायथागोरस वापरायचं मला काय भेटेल? बीसी. इथं लिहिलं आपण स्टार करू. इथे एक पॉईंट सांगला म्हणजे मला इन ट्रायंगल एबीसी बरं पायथागोरस थेरम. पायथागोरसचं थेरम वापरून आपल्या लक्षात काय? इथं आपण पायथागोरस थेरम काय म्हणणार की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके. मग AC स्क्वेअर काय होणार? 25 चा वर्ग बरोबर AB काय 7 चा वर्ग अधिक BC काय माहित नाही आपल्याला, BC चा वर्ग तसाच ठेवू. मग BC इज इक्वल टू काय करणार? ते 7 चा वर्ग अधिक तिकडे गेल्यानंतर वजा इथं रूट मध्ये 25 चा वर्ग 25 चा वर्ग काय करेल? इथं 725 त्याचा 7 चा वर्ग 49. तिकडे नाही गेलं इथं गेलं आपण BC इज इक्वल टू रूट मध्ये याची वजाबाकी काय येणार आहे? 725 वजा 49. 5 9 जात नाही, 15 9 6 15 2 5 जात नाही, काय होणार आहे? 7 आणि 576. कितीचा वर्ग 576? तर 24 चा वर्ग 576. बीसीची जी लेंथ आहे ती किती आली? 24. किती आली? 24. मग इथं आपल्याला काय भेटलं? पूर्ण ट्रायंगल भेटला. काय भेटला? ट्रायंगल. मग इथं आपल्याला काय करायचं? कॉस थिटा आणि टॅन थिटा काढायचंय. मी इथं आपण म्हणणार विनो इथं आपण घेऊ इन ट्रायंगल एबीसी. या ट्रायंगल एबीसी मध्ये इथं आपण म्हणणार आहे कॉस थिटा कॉस काय असणार आहे? साइन काय असतं? ऑपोजिट आपण हायपोटेन्यूस. कॉस थिटा काय असतो? ऍडजसंट आपण हायपोटेन्यूस. इथं आपण ऍडजसंट वगैरे नाही लिहित असायचं. इथे काय म्हणणार आपण? बीसी अपॉन एसी इज इक्वल टू काय लिहिणार? 24/25 आणि टॅन थिटा इज इक्वल टॅन थिटा काय असणार? अपोजिट आपण ऍडजसंट एबी अपॉन बीसी. हे काय एबी किती आपला? 724. ओके. झालं आपलं आन्सर आलं. म्हणजे काय लिहिलं? आन्सर काय लिहिलं? आन्सर here we get the values of इथं पहिला कडे टाकायचा. ठीक आहे. cos theta is equal to 24/25. आणि दुसरा काय लिहिलं? tan theta is equal to 724. ओके. अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल झालं. तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. नेक्स्ट क्वेश्चन दिला tan theta इज इक्वल टू 304 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ sec theta. सेम मगाशीच असं केलं तसं. इथं आपण पहिल्यांदा सोल्युशन इथं म्हणतात लेट्स अज्युम इन ट्रायंगल एबीसी झाला तर PQ आलेलो आपण. एबीसी घेतला तरी चालतो, काय अडचण नाही. आणि आपण PQR आपण म्हणूया अँगल R इज इक्वल टू थिटा.
ओके, अँगल आर इज इक्वल टू थीटा. मी इथं वी नो, इथे काय म्हणलं वी नो, काय माहिती आपल्याला tan थीटा इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. म्हणजे काय म्हणलं आपण PQ अपॉन QR इज इक्वल टू काय 3/4. कुठून दिलं आहे गिवन. ठीक आहे, हे किती येणार आपलं 3/4 आणि हे किती असणार आहे 5. 3 4 5. 3 4 5 त्रिकोण तुम्हाला माहित असलं पाहिजे, नसेल माहिती तर काय हरकत नाही. काय आपले पायथागोरसचे ते ट्रायड असतात. ठीक आहे, त्रिकोण म्हणतात त्याला मराठीमध्ये. मग tan थीटा काय आलं 3/4. मग इथं आपण म्हणायचं इन ट्रायंगल PQR, जो PQR आहे बाय पायथागोरस थेरम, काय म्हणतात PR इज इक्वल टू PQ प्लस QR. ओके, तो PR काय येणार आहे आपला 5 माहित नाही आपल्याला, असं घेतो PR इज इक्वल टू रूट मध्ये PQ किती 3 चा वर्ग 4 चा वर्ग, इथे रूट मध्ये 25 आणि PR बरोबर काय आहे 5. ठीक आहे, सेंटीमीटर तरी नाही, फक्त 5 घ्यायचं. युनिट्स वगैरे लिहिले तरी चालेल. ओके, मी तर काय म्हणणार PR आपल्याला किती आला 5. मी तर म्हणणार इन ट्रायंगल PQR वी नो. ठीक आहे, इन ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय माहितीये, आपल्याला सेक काढायचा आहे. सेक थीटा, सेक काय असतो, जो आपला सेक असतो तो असतो कॉसच्या उलट. कॉस काय असतो, कॉस असतो ऍडजसंट अपॉन काय असतो हायपोटेनस. त्याचं उलट काय येणार हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. म्हणजे काय येणार PR अपॉन QR म्हणजे 5/4. लक्षात ठेवा, म्हणजे असं जर आपला ट्रायंगल असेल तर हा असतो साइन, हा थीटा असला तर हा असतो कॉस, हा असतो टॅन. याच्या उलटा असतो कॉट, इकडं सेक इथं असतो आणि कोसेक याच्या उलटा असतो. हे थोडंसं लक्षात राहिलं पाहिजे. तर तुम्ही डायग्राम तुमच्या मनाने तुम्हाला जशा पद्धतीने लक्षात राहील तसं केलं तरी चालेल. आणि जो कॉस थीटा आहे, कॉस थीटा, कॉस काय येणार आपला, कॉस काय असणार ऍडजसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे QR अपॉन PR म्हणजे सेकच्या उलटा. तोच काय असणार आहे तर 4/5. ओके, संपलं. एवढंच आपला आन्सर येणार आहे. त्या आन्सर मध्ये लिहू here we get the values of कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला इथं. पहिले सेक थीटा 5/4 आणि दुसरं कॉस थीटा 4/5. ओके, अशा प्रकारे येणार. हो, तुमच्या लक्षात आलं तसं. हा दुसरा क्वेश्चन झाला. तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. तिसरा क्वेश्चन काय दिला, कॉट थीटा बरोबर एवढं कोसेक थीटाच आहे, सेम करायचं. हे सोडवायची दुसरी पण पद्धत असते. ह्याच्यामध्ये काय करणार आपण, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला माहिती आहे, कॉट स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू गिफ्ट मला आठवते कॉट स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हे एक आहे. मग अशा प्रकारे सोडवलं तरी सुद्धा तुमचं उत्तर सेमच येणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे, याचा स्क्वेअर करायचा अधिक 1 करायचा, आपल्याला काय भेटेल कोसेक स्क्वेअर. कोसेकची व्हॅल्यू भेटेल. कोसेक काय असतं साइनच्या उलटा असतो. मग हे एका पद्धतीने सोडून बघू आपण. तिसरं सोल्युशन मी तर आपण काय करू, कॉट थीटा आपल्याला दिलाय, आपण इथे म्हणणार वी नो द फॉर्म्युला, किंवा तुम्ही तर एक जरा भारीच्या पद्धतीने लिहायचं असेल तर तुम्ही तर लिहू शकता
ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी हे भारीचा शब्द झाला. तुमच्या लक्षात आलं चांगलं, लक्षात राहिलं तुम्ही लिहिलं उत्तम, नाही लक्षात राहिलं फॉर्म्युला पण चालेल. इथं असं नाही की काय नाही लिहिलं चालेल, दोन्ही कुठले लिहिलं तरी तुम्हाला चालेल. लास्टच्या एक्झाम्पल तुमच्या जे लक्षात राहील ते तुम्ही लिहा. फॉर्म्युला किंवा ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी काय माहिती आपल्याला, कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू काय येणार आहे, कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, मग कॉट काय येणार आहे इथं 40/9 कंसाचा वर्ग अधिक 1 बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर, मग इथे काय म्हणणार आपण, कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक थिटा रूट मध्ये काय लिहिलं, 4चा वर्ग 16, 1600 भागिले 9चा वर्ग 81 अधिक 1. इथे याची बेरीज काय असणार आहे, याची बेरीज काय येते, छेदामध्ये 81 तसंच राहतं, तर 1600 अधिक 81 छेद समान करायला लागतो ना आपल्याला. छेदाची 1 पट, छेदाची 81 पट, छेदाची 81 तेवढे अंशाची पट. टोटल काय येणार आहे, कोसेक थिटा बरोबर 1681 भागिले 81. आता 1681 कितीचा वर्ग असतो, तर तो असतो 41चा वर्ग, 41/9. ते काढायचं कसं नव्हतं, तर 1681 जर तुम्ही वर्गमूळ काढायची पद्धत शिकला असाल तर तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसला असतात तेव्हा ते कसं केलं जातं, 1681 याचं वर्गमूळ काढायचं. वर्गावरच्या आधी काय असतं 2, 2 चिकट, हे 2 आणि हे 2, शेवटी काय आहे 1. कितीचा वर्ग 1 असतो, कुठल्या संख्येचा वर्ग केला तर 1 चा नाही करतो, 1चा वर्ग 1, 9चा वर्ग 81. इथं दुसरा हे पहिल्या गटाचं काम झालं. दुसरा गट 16, 16 पेक्षा लहान वर्ग संख्या काय येणार आहे, 4चा वर्ग 16, 16 किंवा 16 पेक्षा लहान वर्ग संख्या काय येणार आहे, 4चा वर्ग 16. आता संख्या काय लिहिली आपण 4, 4च्या नंतर येतं 5, 4 पंचे 20. ही संख्या 20 पेक्षा लहान आहे का मोठी आहे, तर लहान, म्हणून आपण हे घेणार. जर 20 पेक्षा मोठी असेल तर आपण मोठी संख्या घेणार. ओके, मग कोसेक थिटा काय आला आपला 41/9. ठीक आहे, मग आपण म्हणणार इथं साइन थिटा, तिथं व्ही नो लिहायची गरज नाही, काहीतरी लिहिलं तरी चालेल, काहीतरी लिहू व्ही नो. त्या 2-4 शब्द आहेत ते फिरून उलटून सुलटून टाकायचे. काय माहिती आपल्याला, साइन थिटा इज इक्वल टू काय म्हणणार 1 कोसेक थिटा इज इक्वल टू, याच्या उलट काय येणार 9/41. काय येणार आहे 9/41. जर आपल्या सगळ्या व्हॅल्यू भेटल्या मी आपण लिहिणार आन्सर. Here we get the values. Here we get the values of. आपल्याला इथे काय भेटतात, व्हॅल्यूज भेटतात कशाच्या, इथं आपण लिहिणार पहिल्यांदा कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, कोसेक थिटा. कोसेक थिटाची व्हॅल्यू काय भेटली 41/9 आणि साइन थिटा काय करणार 9/41. ओके, अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू मिळवतो. ओके, फायनल तिसरा क्वेश्चन झाला. आता आपण चौथा क्वेश्चन सोडवायला. चौथा क्वेश्चन काय दिलाय की 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक, कॉस, साइन सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा याची व्हॅल्यू काढायची. कसं करणार बघा, पहिल्यांदा आपण काय लिहिणार सोल्युशन. पहिल्यांदा 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. आता इकडे वजा तिकडे गेलं तर म्हणजे 5 सेक थिटा बरोबर 12 कोसेक थिटा. मग इथं काय करणार, हे कोसेक गुणिले तिकडे भागले, हे 5 गुणिले तिकडे भागले, इथं आपण काय लिहिणार सेक थिटा अपॉन कोसेक थिटा इज इक्वल टू 12/5. ओके, अशा प्रकारे आपण लिहिणार. मग सेक ह्याच्यामध्ये काय करायचं, अजून सिम्प्लिफाय करायचं. सेक काय असतो 1/cos आणि कोसेक काय असतो
तर 1/sin. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर हा कॉस छेदन येतो, खालचा जो साइन आहे तो वर जातो. आपल्याकडे काय आहे साइन थिटा पण कॉस थिटा बरोबर 12/5 दॅट इज तेच टॅन थिटा बरोबर 12/5. ही आपल्याला महत्वाची व्हॅल्यू होती का, तर आपल्याला पुढचं सोडायचं असेल तर ते लागू घ्या आपल्या टॅन थिटा. मग याच्या पुढे दोन प्रकारे सोडू शकता की तुम्ही काय करू शकता, ह्याच्या पुढचं कसं सोडवणार, याच्या पुढचं तुम्ही एकतर त्रिकोण काढून सोडवा किंवा तुम्ही ते फॉर्म्युला वापरून सोडवलं तरी चालेल. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, मला सेक थिटा मिळून जाईल. ओके, तर आपण काय करू आता, मग अशी एक आपण फॉर्म्युला सोडवली, आपण त्रिकोणाने सोडतो. त्रिकोणाने का, कारण ह्याच्यामध्ये तीन गोष्टी काढायच्या म्हटलं तर त्रिकोणाने त्याला लव करू. इथं आपण काय म्हणणार इन लेट सर्किट इन ट्रायंगल. आता काय एक्स वाय झेड. इथं बघा आपल्याला अजून करावं लागतं. इथं एक्झाम्पल मध्ये किंवा क्वेश्चन मध्ये कुठे त्रिकोण दिलाय का नाही, आपण तो टाकतोय मनाने टाकतोय, त्यामुळे इथं लिहायला लागेल ना की बाबा आमच्याकडे आम्ही हा एक्स वाय झेड नावाचा एक त्रिकोण घेतलाय, राईट अँगल ट्रायंगल, त्यामध्ये झेड हा काय थिटा. मी आपण लिहिलं अँगल झेड इज इक्वल टू थिटा. मग पुढे काय म्हणणार, इथं वी नो काय माहिती टॅन थिटा. याचा टॅन थिटा काय येणार आहे, अपोजिट आपण ऍडजस्टमेंट एक्स वाय आपण वाय झेड बरोबर काय येणार 12/5. बस एवढंच. गिवन नाही येणार आहे, तर तुम्हाला इथून लिहायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1, त्या इक्वेशन 1 टाकून लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. इथं काय नाही, हा 12 आणि हा 5. मी इथं म्हणणार आपण इन ट्रायंगल एक्स वाय झेड पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणणार, एक्स झेड स्क्वेअर बरोबर एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड स्क्वेअर. इथं एक्स झेड बरोबर रूट मध्ये काय येणार 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. काय येणार 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25. हे किती येणार आहे 5 आणि 4 9 4 2 6 169. कितीचा वर्ग 169, 13चा वर्ग 169. ठीक आहे, आपल्याला काय भेटलं कर्ण भेटला, म्हणजे आपला हायपोटेन्यूस काय भेटला आपल्याला इथं 13. बस झाला आपलं सोडूनच झालं. आता फक्त डायरेक्ट व्हॅल्यूज द्यायच्या. मग इथं आपण म्हणणार वी नो इन ट्रायंगल एक्स वाय झेड. ठीक आहे, इथे काय म्हणणार पहिल्यांदा विचारलं आपल्याला सेक थिटा. सेक काय असतं आपला कॉसच्या उलट. कॉस काय असणार आहे ऍडजस्टमेंट अपॉन हायपोटेन्यूस. त्याचा उलटा काय येणार हायपोटेन्यूस अपॉन एक्स झेड अपॉन वाय झेड. म्हणजे काय हायपोटेन्यूस अपॉन ऍडजस्टमेंट, म्हणजे तोच काय येणार आहे 13/5. दुसरं काय येणार आहे कॉस थिटा. कॉस थिटा काय असतो ऍडजस्टमेंट अपॉन म्हणजे सेकच्या उलटा काय देणार आपण वाय झेड अपॉन एक्स झेड 5/13. नंतर साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू काय अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे एक्स वाय अपॉन एक्स झेड म्हणजेच काय येणार आहे 12/13. ओके संपलं. इथं आपण आन्सर काय लिहिलं हियर. Here we get the value of here we get the value of values. Yes, here we get the values of pi. काय लिहिलं आपण सेक थिटा बरोबर 13/5. नंतर दुसरं काय लिहिलं कॉस थिटा 5/13. आणि त्याच्यानंतर
साइन थिटा इज इक्वल टू 12/13. हो, अशा प्रकारे आपला आन्सर आहे. ठीक. मग चौथा क्वेश्चन सोडवला. मग या व्हिडिओला आपण फायनल एक्झाम्पल बघूया. काहीतरी tan थिटा इज इक्वल टू 1. मग sin थिटा प्लस cos थिटा sec प्लस cosec बरोबर किती याची अखेरची व्हॅल्यू काय. मग ह्याच्यामध्ये काय करता येतं, हे सोडवायची दोन पद्धती आहेत. एक तर तुम्ही काय करा, त्रिकोण काढा. जसं की आपण काढणार tan थिटा म्हणजे काय 1 म्हणजे काय 1/1 म्हणजे हा 1 हा काय येणार आहे √2 बरोबर. मग साइन थिटा काय असणार आहे, हा जर थिटा असला तर साइन थिटा काय येणार आहे 1/√2 प्लस 1/√2 सेक काय येणार ह्याचा कॉस. हा साइन हा कॉसच्या उलटा √2 प्लस √2 काय येणार आहे 2/√2 भागिले 2√2. √2 वरचा तो खाली जातो √2 गुणिले √2. ह्याचा काय असतो 2 असतो. 2 1 2 2 1 2 उत्तर काय येणार 1/2. अशा प्रकारे सोडवलं तरी चालेल. पण इथे आपण वेगळी मेथड वापरणार. हे त्रिकोणावरून तुम्ही काढलं तुम्ही प्रत्येक रेशो काढू शकता. याच्या अगोदर आपण बघितलं सेम प्रकारे त्रिकोणाने काढला असं सोडवू शकतो. तिथे आपण एक थोडीशी वेगळी मेथड वापरणार. काय वेगळी मेथड वापरणार तर tan थिटा 1 दिलाय. मला काय माहिती tan 45 1 असतो. काय असतो tan 45 1 असतो. मग ही मेथड वापरा. इथं सोल्युशन इथे आपण tan थिटा इज इक्वल टू 1 हे पण म्हणणार. वी नो tan 45 इज इक्वल टू काय असतो 1 असतो. तर tan 45 पण काय असतो 1 असतो. मग देअरफॉर आपण काय म्हणणार थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ठीक आहे, हे आपण लक्षात घेतो. देअरफॉर तिला आपण म्हणणार देअरफॉर वी नो मग जर थिटा 45 आहे मग देअरफॉर मग वी नो आपल्याला माहिती काय माहिती साइन थिटा म्हणजे साइन 45 इज इक्वल टू 1/√2. जर तुमचा चार्ट लक्षात असेल आपण कसा बनवतो मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. साइन 45 काय असतो 1/√2. नंतर कॉस 45 तो सुद्धा असतो 1/√2. त्याच्यानंतर सेक थिटा काय असतो √2. कोसेक थिटा इज इक्वल टू सुद्धा काय असतो √2. ओके, सगळ्यांची व्हॅल्यू मिळाली. एक काय करणार आपण ह्याच्यामध्ये पुट करणार. इथं आपण म्हणणार पुटिंग व्हॅल्यू in the equation in given equation. आपल्याला काय भेटतं इथं आपण पहिल्यांदा लिहू साइन थिटा प्लस कॉस थिटा सेक थिटा प्लस कोसेक थिटा. साइन थिटा काय आला आपला 1/√2 प्लस 1/√2. सेक थिटा काय असतो √2 प्लस √2. ओके, यांचा छेद समान आहे म्हणजे बेरीज करता येते अंशाची. म्हणजे ते काय येणार आहे 2/√2 भागिले 2√2. हे इज इक्वल टू आपण काय लिहिलं 2 भागिले रूट असं करू थोडं सोपं 2 गुणिले √2 गुणिले √2 गुणिले √2 काय असतो 2 म्हणजेच काय 2 भागिले 2 गुणिले 2 2 1 2 2 1 2 म्हणजे काय राहिले 1/2. इथं आन्सर मधून लिहायचं. आन्सर मध्ये लिहिलं की आपल्याला लिहिणार इथं आपण लिहिणार साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, हे इथं थोडंसं लिहिलं तर चालेल. हिअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ आणि हे लिहू आपण काय
we get the value of आपल्याला याची व्हॅल्यू मिळेल. ओके, अशा प्रकारे आपलं पहिले लेक्चर झालेलं आहे. ठीक आहे, बस एवढे लेवल. ओके, अशा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. ठीक आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला काही अडीअडचणी असतील, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही शंका असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे, भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.